हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, अनेक जण हसणे हे फक्त आनंद देणाऱ्या किंवा हास्य निर्माण करणाऱ्या गोष्टींना अनैच्छिक प्रतिसाद म्हणून पाहतात. हे निसंशयपणे खरे असले तरी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करते. हसणे ही जाणीवपूर्वक हेतू परस्पर निवड असू शकते. समजून घेऊया मानसशास्त्र हसण्याबद्दल काय म्हणते. तुमचे हसणे खरे असो किंवा नसो, ते तुमच्या शरीरावर आणि मनावर विविध प्रकारे सकारात्मक परिणाम करते, ज्याचा फायदा तुमच्या आरोग्याला, तुमच्या मूडला आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना होतो. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हसण्याचे 10 फायदे समजून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला फायदा आहे, हसणे तुम्हाला जास्त जगण्यास मदत करते. कदाचित हसण्याचे एक आकर्षक कारण म्हणजे ते तुमचे आयुष्य वाढवू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की खरे हसणे तुमच्या दीर्घ आयुष्याशी संबंधित आहे. आनंदी लोकांचे आरोग्य आणि मूड चांगले राहते. आनंदामुळे आयुष्यमान वर्षानुवर्ष वाढते. आनंदी आणि सकारात्मक मूड राखणे हे निरोगी जीवनशैलीचा एक भाग असू शकते. दुसरा फायदा आहे, हसण्याने ताण कमी होतो. ताण आपल्या संपूर्ण अस्तित्वात पसरू शकतो, जो आपल्या चेहऱ्यात आणि हावभावात दिसून येतो. हसण्यामुळे आपण थकलेले आणि दबलेले दिसत नाही आणि हसणे आपल्याला ताण कमी करण्यास मदत करते. खरं सांगायचं तर जरी तुम्हाला खरं हसायचं नसेल, तुम्ही खोटं हसत असाल तरी सुद्धा तुमचा ताण कमी होतो. म्हणून जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा जाणून बुजून चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मूड आणि तुम्ही अनुभवत असलेल्या ताणाचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. तिसरा फायदा आहे, हसण्याने मूड सुधारतो. हसण्यामुळे तुम्हाला आनंदी वाटण्यास मदत होऊ शकते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असेल तेव्हा हसण्याचा प्रयत्न करा. तुमचा मूड चांगला होण्याची शक्यता आहे. हसण्याची शारीरिक क्रिया तुमच्या मेंदूतील मार्गांना सक्रिय करते, जे तुमच्या भावनिक स्थितीवर परिणाम करतात. म्हणजे आनंदी चेहऱ्यावरील हावभाव स्वीकारून तुम्ही तुमच्या मनाला आनंदाच्या स्थितीत प्रवेश करण्यासाठी फसवू शकता. एक साधे हास्य न्यूरोपेप्टाइड सोडण्यासाठी कारणीभूत असू शकते, जे तुमचे न्यूरल कम्युनिकेशन सुधारते. यामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर देखील बाहेर पडतात, जे चिंता कमी करू शकतात आणि तुमचा मूड वाढवू शकतात. हसण्याला एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट म्हणून विचार करा. चौथा फायदा आहे, हसणे संसर्गजन्य आहे. हसण्यामध्ये खोली उजळून टाकण्याची शक्यता असते, हे तुम्ही बहुतेक वेळा ऐकले असेल. हास्य हे निश्चितच एक सुंदर भावना आहे, परंतु त्यात सत्याचा एक संकेत आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की हसणे प्रत्यक्षात संसर्गजन्य आहे. तुमचा मेंदू आपोआपच इतर लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षात घेतो आणि त्याचा अर्थ लावतो. कधी कधी तुम्ही त्याची नक्कल सुद्धा करू शकता. याचा अर्थ असा की तुम्ही दुसऱ्याचे हास्य पाहून नकळतच स्वतः सुद्धा हसू शकता. पाचवा आहे, हसण्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. हसण्यामुळे तुमच्या रक्तदाबावर फायदेशीर परिणाम होऊ शकतो. हृदयगती, श्वासोच्छवास आणि ऑक्सिजन वापरात सुरुवातीला वाढ झाल्यानंतर हास्यामुळे स्नायू शिथिल होतात आणि रक्तदाब कमी होतो असे दिसून येते. सहावा फायदा आहे, हसण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. हसण्यामुळे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत होऊन तुमचे एकूण आरोग्य देखील सुधारू शकते. असे मानले जाते की जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचे रोगप्रतिकारक कार्य सुधारते, कारण तुम्ही अधिक आरामशीर असता. सर्दी आणि फ्लू हंगामापूर्वी तुम्ही तुमचे आरोग्य राखण्याचे प्रयत्न करत असाल किंवा तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत असाल, त्यासाठी तुम्हाला हसणे मदत करू शकते. आजारांपासून दूर राहणे आणि निरोगी राहणे देखील तुम्हाला कमी ताणतणाव जाणवण्यास मदत करू शकते. सातवा फायदा आहे, हसण्याने वेदना कमी होतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की
हसण्याने आपल्या शरीरातील एंड्रोफिन नावाचे नैसर्गिक वेदनाशामक तसेच सेरोटोनिन बाहेर पडतात। एकत्रितपणे ही रसायने आपल्या मेंदूपासून पायापर्यंत चांगल्या प्रकारे वाटू देतात। ते केवळ तुमचा मूडच वाढवत नाहीत तर तुमच्या शरीराला आराम देतात आणि शारीरिक वेदना कमी करतात। हसणे एक नैसर्गिक उत्साह आहे। 8वं आहे, हसणे तुम्हाला आकर्षक बनवते। हसणाऱ्या लोकांकडे आपण नैसर्गिकरित्या आकर्षित होतो। भुवया उंचावणे, रागवणे आणि चेहऱ्यावरील हावभाव यासारखे अधिक गंभीर आणि नकारात्मक भाव विरुद्ध दिशेने काम करतात, प्रभावीपणे लोकांना दूर ढकलतात। परंतु हसणे अधिक आकर्षक मानले जाते। जर तुम्ही सतत हसत असाल तर लोक विचार करू शकतात की तुम्ही एक सकारात्मक व्यक्ती आहात। हसून तुम्ही तुमच्याकडे अधिक लोकांना आकर्षित कराल आणि आपल्या एकूण कल्याणासाठी निरोगी सामाजिक संबंध आवश्यक आहेत। हसण्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसत नाही तर तुम्ही अधिक तरुणही दिसू शकता। हसण्यासाठी आपण ज्या स्नायूंचा वापर करतो ते आपला चेहरा उंचावतात, ज्यामुळे आपण अधिक तरुण दिसतो। म्हणून तुम्ही फेसलिफ्ट करण्याऐवजी दिवसभर हसण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्ही अधिक तरुण आणि आकर्षक दिसाल। 9वं आहे, हसणे यशाचे संकेत देते। संशोधनातून असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे हसतात ते अधिक आत्मविश्वासू दिसतात, त्यांची बढती होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांच्याशी संपर्क साधल्या जाण्याची शक्यता अधिक असते। मीटिंग्स आणि बिझनेस अपॉइंटमेंटमध्ये हसण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला असे आढळेल की लोक तुमच्याबद्दल वेगळ्या प्रतिक्रिया देतात। शेवटचा फायदा आहे, हसणे तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करते। ही चाचणी करून पहा, हसा। आता हास्य न गमावता काहीतरी नकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा। हे कठीण आहे नाही का? हसणे तुमच्या सकारात्मकतेच्या भावनांवर प्रभाव टाकू शकते, जरी ते अनैसर्गिक किंवा जबरदस्तीने वाटले तरी। तुमचे हास्य खरे असो वा नसो, ते तुमच्या मेंदूला किंवा शरीराच्या इतर भागांना जीवन चांगले आहे असा संदेश देते। फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू, बाय।